अ शर्ट. मला शर्ट हवा आहे. ओके. आता नेक्स्ट बघा, त्या दुकानदाराने तुम्हाला काही शर्ट्स दाखवले. फाईन. त्या दुकानदाराने तुम्हाला काही शर्ट्स दाखवले. त्या शर्ट्स पैकी एक शर्ट तुम्हाला खूप आवडला. ओके. एक शर्ट तुम्हाला आवडला आणि तुम्ही त्या दुकानदाराला तेच सांगताय काय की मला हा शर्ट आवडला. ओके. मला हा शर्ट आवडला. कसं म्हणणार? आय लाईक दिस शर्ट. आय लाईक दिस शर्ट. मला हा शर्ट आवडला. लक्षात ठेवा, तुम्हाला माझ्या मागे जे ते रिपीट करायचं आहे आणि हे सेंटेन्सेस आपण डेली यूजमध्ये खूप जास्त यूज करतो. आपण या सेंटेन्सेसला दररोजच्या जीवनामध्ये सतत यूज करत असतो. सो सेंटेन्सेस जे आहेत हे इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, हाऊ मच इज दिस शर्ट. हाऊ मच इज दिस शर्ट. आता बघा, तुम्हाला शर्ट आवडला. ठीक आहे. म्हणजे तुम्ही तो शर्ट जो आहे ते विकत घेणार. पण विकत घेण्याच्या आधी तुम्ही किंमत तरी विचारणार ना त्या गोष्टीची. ओके. त्या शर्टची तुम्ही किंमत विचारणार आहात. मग कसं म्हणणार तुम्ही? हाऊ मच इज दिस शर्ट. या शर्टची काय किंमत आहे? हा शर्ट कितीला आहे? ओके. तर हा शर्ट कितीला आहे असं जर म्हणायचं असेल तर हाऊ मच इज दिस शर्ट. फाईन. आता शर्टच नाही, कुठलीही वस्तू असू द्या. तुम्ही सपोज एखादा मोबाईल घ्यायला गेलात किंवा एखादा चार्जर घ्यायला गेलात किंवा कोणतीही वस्तू, त्याची तुम्हाला किंमत विचारायची. हाऊ मच इज दिस बोला आणि त्याच्या पुढे ती वस्तू जे आहे ते मेन्शन करा. हाऊ मच इज दिस चार्जर. हा चार्जर कितीला आहे? हाऊ मच इज दिस मोबाईल. हा फोन किंवा हा मोबाईल कितीला आहे? समजते? पुढचं सेंटेन्स, दिस शर्ट इज एक्सपेन्सिव्ह. आता बघा, सपोज असं झालं की तुम्ही त्याला किंमत विचार. मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ मी आपल्या एंगवर्स इंग्लिश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. पूर्ण लेक्चर पाहण्यासाठी आत्ताच यूट्यूबवर एंगवर्स इंग्लिश अकॅडमी सर्च करा आणि 30 डेचा फ्री इंग्लिश कोर्स प्राप्त करा.